आणि साहेब बरं का साहेब, नुकसान भरपाई वाढवून द्या सरकारला, पण तुम्ही हे सांगा तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवा वरच्या. काय होतं साहेब, 15,000 रुपयांनी काय होणार आहे? आज सानेन जाती शेळी मी आमच्याकडे तात्यासाहेब भुजबळ प्रशिक्षण केंद्र आहे, शेळी सबनिसांच्या विद्यालयाचं तिथं प्रशिक्षण केंद्र आहे. तिथून तुम्ही त्या सानेन जातीच्या शेळीची किंमत काय हे काढा, पद्धतीने करा. हो. सानेन जातीच्या शेळीचं संशोधन केंद्र आहे ते, तिथून त्याची किंमत घ्या. नक्की त्याची किंमत काय नाही, जाऊ द्या, तो विषय जो होणारा नाही बघा, जो त्यांच्या पातळीवरती नाही ते आपण नको बोलूया. जी वस्तुस्थिती आहे, आपलं म्हणणं काय. या ठिकाणी वाघ नावाच्या शेतकऱ्याच्या 13 शेळ्या बिबट्यांनी ठार केलेल्या आहेत. घटना अतिशय दुर्दैवी आहे. सानियन जातीच्या शेळ्या आहेत. सुमारे 2.5 ते 3 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला होतो. वन खात्याचे कर्मचारी येतात, तात्पुरत्या उपाययोजना करतात. इथंच पाहतो आपण, हा पाहतोय आक्रोश आहे. लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. वन विभागाचे अधिकारी आलेत, त्यांनी पाहणी केलेली आहे, पिंजरा लावलेला आहे. ह्या तुटपुंज्या उपाययोजनेने काही होणार नाही. आता वन विभागाचे कर्मचारी आहेत, उसामध्ये शेळीचे अंश पाहायला जाणार किंवा फिरणार, परंतु त्या ठिकाणी देखील बिबट्या आतमध्ये असू शकतो, त्यांच्यावर देखील हल्ला होऊ शकतो. वन विभाग हतबल आहे, लोकप्रतिनिधी हतबल आहे. सरकारचं इकडं लक्ष नाही आणि सरकारचं लक्ष नसल्यामुळं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली आहे. मनाची असेल तर त्यांनी काही गांभीर्याने उपाययोजना करायला हवी. गणेश नाईक नावाचे वनमंत्री आपल्या शिरूर तालुक्यामध्ये आले, शेतकऱ्यांचं सांत्वन केलं. आउटपुट 0. पुण्याला बैठक घेतली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी फक्त घोषणा केल्या, आम्ही हे करू, आम्ही ते करू, परंतु प्रत्यक्षात काही केलं नाही. आता वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी फिरतायत, ऊसामध्ये जात आहेत. आता आम्ही सुद्धा ऊसामध्ये चाललेलो आहे. जर बाजूला एखादा बिबट्या दबा धरून बसलेला असला, त्याच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे, एखादी दुर्दैवी घटना आमच्याबद्दलही होऊ शकते. आपण पाहतोय वन विभागाचे कर्मचारी आत गेलेत. ही सगळी आज जो होणार ना सगळं चौकशी, म्हणजे हा सगळा फार्स आहे. वन खात्याचे कर्मचारी अधिकारी लक्ष द्या. मगाशी माऊली खंडगळे यांनी इशारा दिला आहे की आता यापुढे बिबट्या जर पकडले तर तो बिबट्या लोकप्रतिनिधीच्या घरामध्ये सोडायचा, त्याशिवाय पर्याय नाही. लोकप्रतिनिधींनो, तुम्ही सुद्धा आमचेच आहात, परंतु जर तुम्ही काय करणार नसेल, ज्याप्रमाणे माकडीन ज्यावेळेस पाण्यामध्ये पाणी वर येतं, तिच्या मानेपर्यंत पाणी येतं, ती आपल्या पिल्लाला खाली दाबते आणि त्याच्यावर ती बसते, तसाच प्रकार होऊ शकतो. लोकप्रतिनिधी वेळेत जागी व्हा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, हिवरे.